हॅलो स्टुडंट, काल आपण स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम पाहिले. त्याच्यामध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपण पाहिले. एक्स क्रोमोझोम लॉन्गर दॅन द वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम contain euchromatin has large amount of DNA and less heterochromatin. euchromatin म्हणजे काय? जो लूजली पॅक्ड रिजन आहे, लाईट स्टेन होतो, त्याला आपण युक्रोमॅटिन म्हणतो. आणि हेटेरोक्रोमॅटिन जो आहे, हा हेटेरोक्रोमॅटिन जो टाइटली पॅक्ड रिजन आहे क्रोमॅटिनचा आणि डार्क स्टेन आहे. त्या युक्रोमॅटिन मध्ये कमी प्रमाणामध्ये जीन किंवा डीएनएचं प्रमाण असतं. मग जो वाय क्रोमोझोम आहे, या वाय क्रोमोझोम मध्ये युक्रोमॅटिन कमी असतो, म्हणजे त्याच्यामध्ये डीएनए आणि जीन कमी असतात आणि हेटेरोक्रोमॅटिन जे आहे हे जास्त असतात. आणि त्यामुळं वाय क्रोमोझोम हा लेस ऍक्टिव्ह आहे जेनेटिकली. त्याच्यानंतर आपण पाहिलं की एक्स आणि वाय क्रोमोझोम मध्ये दोन रिजन आपण पाहिले, होमोलोगस आणि नॉन होमोलोगस रिजन. होमोलोगस रिजन जो आहे एक्स आणि वाय क्रोमोझोमचा, त्याच्यामध्ये सिमिलर जीन प्रेझेंट असतात. आणि जो नॉन होमोलोगस रिजन आहे त्याच्यामध्ये डिसिमिलर जीन असतात, वेगळे जीन असतात. आणि मग क्रॉसिंग ओव्हर जे आहे, क्रॉसिंग ओव्हर हे होमोलोगस रिजन मध्ये होतो. नॉन होमोलोगस रिजन जो आहे हा एक्स क्रोमोझोमचा, त्याच्यामध्ये डीएनए जीन वगैरे आपण सगळं पाहिलं. एक्स क्रोमोझोमशी लिंक्ड जीन पाहिले आपण, वाय क्रोमोझोमचे लिंक्ड जीन्स आपण पाहिले. आता आपल्याला अतिशय महत्वाचा पॉइंट जे आपल्याला एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलेलं नाहीये, एनसीईआरटी मध्ये जे मेन्शन केलेलं आहे डायरेक्ट क्रॉसिंग ओव्हर अँड रिकॉम्बिनेशन असा पॉइंट दिलेला आहे. क्रॉसिंग ओव्हर अँड रिकॉम्बिनेशन अँड डायरेक्ट गिवन द एक्सपेरिमेंट्स ऑफ मॉर्गन्स व्हिच इज कॅरिड ऑन द ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर, हे एनसीईआरटी ने मेन्शन केलेलं आहे. परंतु ते आपल्याला पुरेसं नाहीये. आणि हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट कधीही एक्झाम मध्ये स्किप केलेला नाहीये. प्रत्येक वेळेस याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत आणि आज जे आपण पाहणार आहोत त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. जरी ते एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलेलं नसेल तरी आपल्याला ते महत्वाचे. त्याच्याशिवाय हा जो आज आपल्याला लिंकेज पाहिजे आहे, एनसीईआरटी दिले लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर जे दिलेले आहे, रिकॉम्बिनेशन दिलेलं आहे, ते आपल्याला अगोदर काही टर्म्स आहेत त्या टर्म आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर क्रॉसिंग ओव्हर घेणं गरजेचं आहे. आता लिंकेज म्हणजे काय तर दिले लिंकेज, काय इथं लिंकेज. आता लिंकेजचा अर्थ आहे संलग्नता. संलग्नता, संलग्न ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतात आपण संलग्न. लिंकेज म्हणजे काय? ऍज जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. आपल्याला सर्वांना माहिती जीन कुठं प्रेझेंट आहे? क्रोमोझोम वर प्रेझेंट आहे. ऍज अ जीन प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम, दे हॅव टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इज कॉल्ड लिंकेज. त्याला काय म्हणतो आपण? लिंकेज. जीन कुठं प्रेझेंट आहे? हा क्रोमोझोम आहे का नाही? दिस इज अ क्रोमोझोम. जीन प्रेझेंट ऑन दिस क्रोमोझोम. या क्रोमोझोमवर जीन प्रेझेंट आहे आणि त्या जीनची टेंडन्सी काय आहे? एकत्र इनहेरिट होण्याची टेंडन्सी आहे. इथं जीन प्रेझेंट आहे ए बी सी, हा जीन प्रेझेंट आहे and that these genes have a tendency to inherit together. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये जाताना त्यांची प्रवृत्ती कशी आहे? त्यांना एकत्र इनहेरिट करायचे. त्या सर्व जीनला पुढे जायचे. काय करायचंय? सर्व जीनला परत पुढे जायचंय, इनहेरिट करायचंय. त्याच प्रवृत्तीला काय म्हणतो आपण? लिंकेज म्हणतो, संलग्नता म्हणतो. काय म्हणतो? लिंकेज म्हणतो, संलग्नता म्हणतो. बघा समजून घ्या. हा इथं आपण लिहिलंय, हे बघा, हा एक क्रोमोझोम. आपल्याला माहिती पेअर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असतात. मी आता इथं दाखवतो, बरोबर आहे? हा ए
बी सी, समजा इथं ए बी सी स्मॉल, हे पेअर ऑफ क्रोमोझोम्स. तर हे जे क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोमची टेंडन्सी, हे लोकेशन कसं आहे, क्लोजली हे जीन जे आहे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आपल्याला माहिती, होमोलोगस रिजन मध्ये. एक लक्षात घ्या, इथं क्रॉसिंग ओव्हर जरी झालं तरी हे जीनची टेंडन्सी काय आहे की एकत्रपणे इनहेरिट करायचं आहे. काय करायचं, यांना एकत्रपणे या ठिकाणी काय करायचं, पुढं इनहेरिट करायचं आहे. अशा क्रोमोजीन्सला याला काय म्हणतो आपण, लिंकेज असं. साधं उदाहरण सांगतो. आपण मित्र आहेत, 4-5 जण मित्र आहेत. एक जण बाथरूमला गेला, बाकीच्याला जरी बाथरूमला जायचं नसलं तरी सगळे बाथरूमला जातात का नाही. म्हणजे काय, हे लिंकेज आहे, संलग्नता. किंवा वर्गामध्ये आपण बसताना एक मित्र जर फ्रंटला बसला तर सगळे मित्र कुठे बसतात, फ्रंटलाच बसतात. 2 लेक्चर्स असतील, 3 लेक्चर्स मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल, एकाला जरी जायचं असेल तरी काय होतं, त्याच्या पाठीमागे सगळेच जातात. किंवा एकाला जरी जायचं असेल तर 2 मित्र, दुसरा काय म्हणतो, सर मी त्याला सोबत घेऊ. ही काय झाली, ती लिंकेज झाली. त्या दोघांची काय झाली, ही लिंकेज झाली. किती त्या दोघांमध्ये काही झालं तर दुसऱ्या दिवशी काय लगेच सोबत झालं. याला काय म्हणतो आपण, लिंकेज म्हणतो, संलग्नता म्हणतो आपण. नीट समजून घ्या, हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे की या क्रोमोझोमवर जे जीन प्रेझेंट आहे, ऍज अ जीन प्रेझेंट ऑन अ क्रोमोझोम, दे हॅव टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इज कॉल्ड लिंकेज. काय म्हणतो त्याला आपण, लिंकेज असं म्हणतो. जे जीन क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे त्या जीनची टेंडन्सी एकत्रपणे इनहेरिट करण्याची, त्याला आपण काय म्हणतो, लिंकेज असं म्हणतो. All the genes on chromosome are said to be linked to one another and belong to the same linkage group. म्हणजे जेवढे काही जीन त्या क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत त्या सगळ्या जीनला काय म्हणतो आपण, लिंक्ड टू वन अनदर. ते जीन एकमेकांना काय येतं, लिंक आहे. म्हणजे हा ए आणि बी काय, कारण हे काय येतं, जवळ जवळ आहे. जीन बघा, डिस्टन्स बघा, पुढे येणार आहे आपल्याला डिस्टन्स जे आहे ते जीन मधला, हे काय येतं, लिंक्ड टू वन अनदर अँड बिलॉंग टू द सेम लिंकेज ग्रुप. काय बिलॉंग करतात ते, सेम लिंकेज ग्रुप या ठिकाणी बिलॉंग करतात. अँड द लिंकेज ग्रुप ऑफ पर्टिक्युलर स्पेसिस, एखाद्या विशिष्ट प्रजातीचा लिंकेज ग्रुप करस्पॉन्ड टू इट्स हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम और नंबर ऑफ क्रोमोझोम. फॉर एक्झाम्पल, नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इन ह्यूमन बीइंग्स आर 23. म्हणजे आपल्याकडे किती पेअर आहे ना, 23 जोड्या आहेत. म्हणजे आपल्याकडे लिंकेज ग्रुप किती झाले, 23. किती लिंकेज ग्रुप झाले, 23 झाले. किंवा हॅप्लॉइड असेल वन सेट ऑफ क्रोमोझोम, तर तो त्यांची काय झाला, लिंकेज ग्रुप झाला. ते काय झालं, त्यांचा लिंकेज ग्रुप झाला. अँड द लिंकेज ग्रुप कॅन बी ब्रोकन बाय क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग मियोसिस. कॅन बी ब्रोकन, linkage groups can be broken by crossing over, can be, not must, can be broken by crossing over during meiosis to form a new combination of gene. नवीन कॉम्बिनेशन जे आपण मेंडल्स मध्ये पाहिले. आता मेंडलच्या वेळेस काय झालं लक्षात घ्या, मेंडलने जे एक्झाम्पल घेतलेले आहेत ते मेंडलने एक्झाम्पल केले, एक्सपेरिमेंट केले, तिथं कुठलाही लिंकेज ग्रुप सापडलेला नाही. तिथं कुठलाही लिंक्ड ग्रुप नाहीये. इथं लिंकेज ग्रुप, समजा आता इथे दिसतोय तुम्हाला, हा इथं प्रेझेंट आहे आणि हा जीन हा इथं आहे आणि दुसरा जीन इथं प्रेझेंट आहे. हा इथं आहे, हा इथं प्रेझेंट आहे. हे 2 जीन हे आणि हे एकत्र इनहेरिट करणार आहे. कारण डिस्टन्स कसं आहे त्यांचं, लॉंग डिस्टन्सला प्रेझेंट आहे. ते पुढे येणार आहे आपल्याला कम्प्लीट आणि इनकम्प्लीट टाईप जो दिलेला आहे. क्रॉसिंग ओव्हर जे आहे, हे क्रॉसिंग ओव्हर मियोसिसच्या वेळेस होतं. त्याच्यामुळे तो लिंकेज ग्रुप काय होतो, ब्रेक होतो बाय क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग मियोसिस टू फॉर्म न्यू कॉम्बिनेशन ऑफ जीन. लक्षात येते का, टर्म काय, ही टर्म महत्वाची. ऍज अ जीन प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम, दे हॅव टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इज कॉल्ड लिंकेज. म्हणजे क्रोमोझोमवर जे जीन प्रेझेंट आहे त्यांची जी टेंडन्सी आहे इनहेरिट होण्याची ती कशी आहे, एकत्रपणे आहे. पण ते कधी एकत्र होते, त्याचा डिस्टन्स वगैरे हे पण
सर्वात महत्त्वाच्या गोष्टी. सगळे जीन इनहेरिट करू शकत नाही, कारण जर जीन क्लोजली पॅक असतील, जसं मी मित्राचं उदाहरण सांगितलं, तर ते जीन काय करतील, एकत्र इनहेरिट करतील, कारण क्लोज फ्रेंड आहे. एखाद्याला फिल्म बघायला जायचं असेल तर आपण म्हणतो चल रे मी तिकीट काढले तुझं, त्याला माहित पण नसतं, तो लगेच जातो पिक्चर. का जातो? लिंक आहे दोघांमध्ये, काय लिंकेज आहे. आलं लक्षात? तसं ह्या क्रोमोझोम मध्ये वर प्रेझेंट असणाऱ्या जीनचं काम आहे. आता हा जो लिंकेज ग्रुप आहे, ही जी लिंकेज आहे, या लिंकेजचे दोन प्रकार आहेत. काइंड्स ऑफ लिंकेज, कंप्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज. किती प्रकार आहेत? कंप्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज आहे. आता इनकम्प्लीट लिंकेज जो आहे, कंप्लीट लिंकेज जो आहे, द लिंक्ड जीन विच आर क्लोजली लोकेटेड इन द क्रोमोझोम. आता मी वरचं डस्ट खोलतो म्हणजे आपल्याला लक्ष येईल. हे बघा, कंप्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज, टू काइंड्स ऑफ लिंकेज. कंप्लीट लिंकेज जे आहे, कंप्लीट लिंकेज मध्ये द लिंक्ड जीन विच आर क्लोजली लोकेटेड इन द क्रोमोझोम. लिंक्ड जीन विच आर क्लोजली लोकेटेड इन द क्रोमोझोम डू नॉट सेपरेट and inherit together are called complete linkage. खूप महत्वाचं आहे. जे आपल्याला कॉम्बिनेशन दिसतात नवीन, हे समजा हा एक क्रोमोझोम आहे, आणि हा दुसरा म्हणजे पेअर ऑफ क्रोमोझोम. आता इथं जीन प्रेझेंट आहे, A, B, C. either A, B, C. Capital असतील स्मॉल. हे जीन काय? जीन विच आर क्लोजली लोकेटेड. जीन काय आहे? क्लोजली लोकेटेड आहे. हा आणि हा पण जीन काय? क्लोजली लोकेटेड आहे. आता हे डू नॉट सेपरेट, नीट लक्षात घ्या. जरी क्रॉसिंग ओव्हर झालं म्हणजे इथं क्रॉसिंग ओव्हर होऊ शकत नाही. लक्षात येतंय का? समजून घ्या. दिस द लिंक्ड जीन, हे दोन्ही जीन लिंक आहे. जेवढे जीन क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात ते एकमेकांना काय असतात? लिंक्ड असतात. हे क्लोजली लोकेटेड इन द क्रोमोझोम, डू नॉट सेपरेट अँड इनहेरिट टुगेदर. म्हणजे हे जीन जे आहे ते जीन एकत्रपणे पुढे जाणार आहे, कारण ते सेपरेट होत नाही. दॅट जीन्स आर नोन ॲज कंप्लीट लिंकेज. पण मला सांगा, हा जो कंप्लीट लिंकेज आहे याच्यामध्ये तुम्हाला रिकॉम्बिनेशन दिसेल का? नाही दिसणार. ती पॅरेंटल कॉम्बिनेशन असेल. म्हणजे हे जे पॅरेंट मध्ये आहेत तेच कुठे जाणार आहेत? पुढे जाणार आहेत. म्हणजे नवीन दिसणार नाही, कारण क्रॉसिंग ओव्हर होत नाही. इथं क्रॉसिंग ओव्हर होत नाही. कंप्लीट लिंकेज नीट समजून घ्या. आपण लिंकेजची डेफिनेशन सांगितली. ऍज अ जीन प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम, दे हॅव टू टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर. त्यांची टेंडन्सी काय? पण याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. त्याच्यामधला आपण कंप्लीट लिंकेज पाहतोय. द लिंक्ड जीन विच आर क्लोजली लोकेटेड इन द क्रोमोझोम डू नॉट सेपरेट अँड इनहेरिट टुगेदर. हे जीन काय आहे का? एकत्रपणे या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर जे आहे म्हणजे क्लोजली पॅक्ड आहे, टाइटली पॅक्ड आहे. जसं मी तुम्हाला मित्रांचं उदाहरण दिलं, त्याला तुम्हाला किती जरी सांगितलं की तू त्याच्यासोबत राहू नको, काय नको, तर दुसऱ्या दिवशी आपण त्या मित्रासोबतच काय करतो? बाहेर जातो. कारण तुमचं लिंकेज जे आहे ते टाइटली पॅक्ड आहे. तुमच्या फ्रेंडचे एक बॉन्ड आहे तुमच्यामध्ये बनलेला. तसाच या जीन जे आहे ते क्लोजली पॅक्ड जीन्स आहेत, यांच्यामध्ये एक बंध आहे. अँड दॅट दे हॅव द टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर. त्यांची टेंडन्सी जी आहे ती एकत्र इनहेरिट करण्याची टेंडन्सी आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कंप्लीट लिंकेज म्हणतो. आणि या कंप्लीट लिंकेज मध्ये आपल्याला रिकॉम्बिनेशन दिसत नाही, कारण इथं क्रॉसिंग ओव्हर होत नाही. पॅरेंटल कॉम्बिनेशन तशी येते. आलं का लक्षात? द फिनॉमिना ऑफ देअर इनहेरिटन्स इज कॉल्ड कंप्लीट लिंकेज.
म्हणजे जो इनहेरिट करण्याचा फिनॉमिनन आहे त्याला आपण काय म्हणतो, कंप्लीट लिंकेज असं म्हणतो. दुसरा टाइप आहे इनकम्प्लीट लिंकेज. Incomplete linkage. Another type is incomplete linkage. The linked gene which are widely located on the chromosomes. They separate and do not inherit together are called incomplete linkage. बघा, the linked gene which are widely located on the chromosome. बघा इथं ना, widely located हे कसे होते, क्लोजली. A B C D, A B C D. आता हे जीन एकत्र जाणार आहेत का, जातील का एकत्र? इथं जर क्रॉसिंग ओव्हर झाला तर काही जीन एकत्र जातील, बाकीचे एकत्र जाणार नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये काय होणार आहे, क्रॉसिंग ओव्हर होणार आहे. काय होईल इथं, क्रॉसिंग ओव्हर होणार आहे. काय होईल इथं, क्रॉसिंग ओव्हर. का तर जीन कसे आहेत, वाइडली डिस्ट्रीब्युटेड. आणि डिस्टन्स पुढे दिले आहे, आपण सबसिक्वेंट मध्ये बघू. कंप्लीट आणि इनकम्प्लीट. तर लक्षात, कंप्लीट मध्ये जीन कसे आहे का, क्लोजली पॅक्ड. कंप्लीट मध्ये जीन कसे आहे, क्लोजली पॅक्ड आहे. दॅट दे इनहेरिट टुगेदर, कारण त्यांच्यात क्रॉसिंग ओव्हर होत नाही. इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, की याच्यामध्ये जीन कसे आहे, वाइडली लोकेटेड आहे. जीन कसे आहे त्या ठिकाणी वाइडली लोकेटेड आहे, त्याच्यामुळे यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. अँड दॅट दे जीन आर डू नॉट इनहेरिट टुगेदर. मग इथं द लिंक्ड जीन विच आर वाइडली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम दे सेपरेट अँड डू नॉट इनहेरिट टुगेदर. इथं काय, ते डू नॉट सेपरेट, हे डू नॉट सेपरेट. इथं काय, दे सेपरेट अँड डू नॉट इनहेरिट टुगेदर आर कॉल्ड इनकम्प्लीट linkage, and the phenomena of their inheritance are called incomplete linkage. आता ह्याच्यावर पण तुम्हाला सेंटेन्सचे टाइप क्वेश्चन्स आले एक्झाम मध्ये, आणि बोर्ड मध्ये तुम्हाला डिफरन्स मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. आलं लक्षात? आता कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज मधला लिंकेजची डेफिनेशन काय, मित्राचं उदाहरण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. कंप्लीट लिंकेज म्हणजे की सगळे एकत्र जाणार. जसं एखाद्या शेळीच्या पाठीमागे सगळ्या शेळ्या आहेत, एखाद्या शेळीने उडी मारली की सगळ्या शेळ्या काय करतात, विहिरीत उड्या मारतात. का मारतात, तर लिंकेज. साधं उदाहरण. तसंच हे इथं कंप्लीट आणि इनकम्प्लीट लिंकेज. आता पुढे आपल्याला आहे सेक्स लिंकेज. काय आपल्याला, सेक्स लिंकेज. सेक्स लिंकेज. Sex linkage. The transmission of body character. Transmission of body characters along the sex chromosome. Along the sex chromosome are called sex linkage. Are called sex linkage. काय, बॉडी कॅरेक्टर ट्रान्समिट होता है along the
सेक्स क्रोमोझोम्स आर कॉल्ड द सेक्स लिंकेज किंवा त्याला आपण सेक्स लिंक्ड जीन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण सेक्स लिंक्ड जीन. अँड सेक्स लिंकेज आर ऑफ ऑल्सो टू टाइप्स, कंप्लीट सेक्स लिंकेज अँड इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. ओके, इथं आपण पाहिलेला जो पोर्शन आहे अतिशय महत्वाचा आहे. आता इनकम्प्लीट सेक्स लिंकेज आणि कंप्लीट सेक्स लिंकेज आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे क्रॉसिंग ओव्हर आणि रिकॉम्बिनेशन हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करू डिस्कस करू. ओके.